मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार नक्की की उद्याच्या मार्केटमध्ये काय व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यात हा पहिला प्रश्न पडला असेल, सर मार्केट कालच्या फॉल नंतर आज थोडंसं साइडवेज झालं आणि थोडीशी हॅमर कॅन्डल बनून गेली. तुम्ही जर डेली कॅन्डलस्टिक्सवर बघा तर डेली कॅन्डलस्टिक्सवर बघा, निफ्टीमध्ये एक हॅमर टाईपची कॅन्डल बनलेली आहे आणि बँक निफ्टीमध्ये बघा तर बँक निफ्टीमध्ये पण एक हॅमर बनलेली. आता प्रश्न हा पडतो जनरली लोकांना, सर नक्की काय करायला पाहिजे या केसेसमध्ये, की नक्की आमच्याकडे पोर्टफोलिओज आहेत, पोर्टफोलिओ सेल करायला पाहिजे की नक्की होल्ड करायला पाहिजे, हा टेम्पररी फक्त बाउन्स आहे की मार्केट इथून परत करेक्शनसाठी स्टार्ट करणार. कारण मोस्ट ऑफ द जे स्टेटमेंट मार्केटमध्ये आता सर्क्युलेट होतं ते याच्याबद्दल सर्क्युलेट होत आहेत की खूप मोठा फॉल येणं एक्सपेक्टेड आहे. पण माझं असं म्हणणं, जोपर्यंत फॉल येत नाही तोपर्यंत काय करू नका. जनरल केसेसमध्ये बघा की आज मार्केट 22,800 पासून बाउन्स झाले. जनरली आपण पहिलं आजच्या मार्केटच्या सिनारीवर ऍक्ट करूया, त्याच्यावर बोलूया, नंतर आपण समजून सांगूया तुम्हाला नक्की काय काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं बघा की मार्केट 22,800 पासून बाउन्स केला. तर 22,800 पासूनच बाउन्स केल्याचे दोन रिझन आहेत. पहिली गोष्ट, जर तुम्ही याला 1 आवर टाइम फ्रेम मध्ये बघाल तर लास्ट टाइम मध्ये मार्केट 22,800 पर्यंत येऊन दिसतोय, हा एक्झॅक्ट लो आहे. त्याच पॉइंटला मार्केटने लास्ट टाइम बाउन्स करून जवळपास 22,800 पासून 23,800 गेलो होतं. म्हणजे मार्केट जवळपास 1000 पॉईंटची रॅली क्रिएट केली होती आणि आज पण मार्केट सेम त्याच पॉइंटला मार्केट येऊन थांबलेलं आहे. जनरल केसमध्ये जर तुम्हाला बाईंग साठी जायचं असेल, बाईंग साठी म्हणजे काय की मला याच्यामध्ये बुलिश ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या, तुम्ही काय करायला पाहिजे तर आपण त्याच्यावर येऊया. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही बुलिश कोणत्या पॉईंटच्या वर व्हायला पाहिजे. ठीक आहे, लेट्स से की कालचा जो फॉल आला होता, फॉलचा जो एक क्रुशियल पॉईंट होता तो हा वाला होता. ठीक आहे, तर तुम्ही या पॉईंटच्या वर बुलिश जाऊ शकता. इन केस मार्केट वर उद्याच्या थांबत तोपर्यंत तुम्ही कॉल घेण्याचा किंवा बुलिश जाण्याचा विचारही करू नका. ठीक आहे, मार्केटमध्ये सगळ्यात मेन जो स्ट्रॉंग सपोर्ट थांबलेला आहे तो आता 22,800 पासून स्क्रॉल डाऊन होऊन 22,700 झालेला आहे. 22,700च्या मार्केट खाली गेलं तुम्ही पोर्टफोलिओ एक्झिट करू शकता. टेम्पररी ज्या लोकांचा व्यू शॉर्ट टर्म आहे, म्युच्युअल फंड्स मध्ये पण तुमचा व्यू शॉर्ट टर्म आहे, सर तुम्हाला ते पैसे लागतात ते तुम्ही ते पैसे विड्रॉ करा. कारण एक्सपेक्टेड करेक्शन आणखी मोठं येऊ शकतं. जर मार्केट 22,700च्या एक दिवस जरी त्याच्या खाली क्लोज झालं 22,700च्या, ठीक आहे, याच्यामध्ये इफेल्स आहेत, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला कन्सल्ट करून सर्व गोष्टी करा. दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की सर आता या केसेसमध्ये उद्या काय करायला पाहिजे. जनरल केसेसमध्ये सांगतो की उद्यासाठी जे अनालिसिस असणार आहे, तर उद्यासाठी मी एक गोष्ट सांगेल. जनरली मी अशी गोष्ट कधी सांगत नाही की उद्यासाठी माझा नो ट्रेड डे असणार आहे मोस्ट प्रॉब्ली, कारण मार्केट उद्या या पॉईंटच्या वर बुलिश असणार आहे. 23,085च्या वर मी बुलिश असेल प्रॉबेबली. 22,800 म्हणजे 22,900च्या आसपास, 22,900च्या अगेन मार्केट खाली बेरिश व्हायला स्टार्ट करेल आणि इथून मार्केट जर खाली पडलं तर मार्केटमध्ये तुमचा जो नेक्स्ट टार्गेट असेल ते डायरेक्टली 22,800 आणि 22,700 हे नेक्स्ट टार्गेट असायला पाहिजे बेरिश साईडला. सेम गोष्ट बँक निफ्टीमध्ये आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर बघायला गेलं तर आज मोमेंटम स्ट्रॉंग होतं. बँक निफ्टी ग्रीन मध्ये क्लोज झाली, पार्शियली ग्रीन मध्ये क्लोज झाली. कालच्या ज्या लेवल्स याच्यामध्ये लक्षात घ्या की उद्या कालच्या लेवल्स यावाल्या होत्या. ठीक आहे, या ज्या पर्पल लेवल होत्या या पर्पलवाल्या लेवल्स बुलिश होत्या. आता याच्यामध्ये जर लक्षात घ्याल तुम्ही तर मार्केटने एकदा वर गेलं, सगळ्यांना ट्रॅप केलं, बरोबर ना. या एरियामध्ये पण लास्ट सगळ्यात जास्त मार्केट कन्सिडर केलं होतं. मार्केटने बरोबर तोच एरिया ट्रॅप केला आणि तो ट्रॅप केल्यानंतर मार्केट अगेन फॉल झालेलं आहे. जनरल केसेसमध्ये आम्ही काय सांगतो की तुम्ही सर ब्रेकआउटला इंट्राडे मध्ये बायसेल करूच नका. ब्रेकआउट ब्रेकडाऊनला इंट्राडे मध्ये बायसेल नाही होत, लक्षात घ्या. डिलिव्हरीचं अनालिसिस वेगळं असतं आणि इंट्राडेचं अनालिसिस वेगवेगळं असतं. आता याच्यामध्ये मग तुम्ही काय करायला पाहिजे, उद्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण 30 मिनिटावर येऊया. 30 मिनिटं आलेच बघा. याच्या ग्रीन लेवल्स आहेत ते ग्रीन लेवल्स उद्यासाठी आहेत, गुरुवारसाठी. ठीक आहे, उद्या एक्सपायरी पण आहे. तर जनरल केसेसमध्ये मला असं वाटतं की उद्याची जी एक्सपायरी आहे ती साईडवेज होण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण ओपन इंटरेस्ट मध्ये असं क्लिअरली दिसतं की मार्केट 22,800 आणि 22,700च्या खाली जाताना दिसत नाहीये. ऍट द सेम टाइम वर जाण्याची शक्यता खूपच कमी दिसते. ठीक आहे, असं नाही की होऊ शकत नाही, उद्या काही होऊ शकतं. पण माझा अंदाज जो आहे तो अंदाज असं सांगतो की मार्केट मोस्ट प्रॉब्ली उद्या साईडवेज होऊन जाईल. आता एक लक्षात घ्या की ही जी हा जो ग्रीन एरिया असेल तो ग्रीन एरिया तुमच्यासाठी बुलिश अबोव असेल. हा जो ग्रीन एरिया आहे याच्या खाली तुम्ही बेरिश असायला पाहिजे. हे जे आहे हे एसीएल आहे, ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन. अगेन तुम्ही या पॉईंट पासून इथपर्यंत टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो जर तुम्हाला प्राइस ऍक्शन मिळाली तर. एक लक्षात घ्या, बरेच लोक ऑप्शन चेनच्या बेसिसवर ट्रेड करतात, बरोबर ना. पण त्यामध्ये त्या लोकांना एक गोष्ट ऍडिशनल मी सांगेल, सर ऑप्शन चेन सोबत प्राइस ऍक्शन पण फॉलो होते का ते पण बघा. जर ऑप्शन चेन बेरिश आहे पण प्राइस ऍक्शन बुलिश होते तर ते कोणत्या ना कोणत्या पॉईंटला जाऊन खाली पडतात. आता पॉईंट कोणता असतो, ज्या ठिकाणी सगळ्यात हायेस्ट ओआय थांबलेला आहे, हायेस्ट कॉल मध्ये ओआय, हायेस्ट पुट मध्ये ओआय. हे गोष्टी पण ऑब्झर्व करायला पाहिजे, फक्त ऑप्शन चेनच्या बेसिसवर नाहीये. ऑप्शन चेन या सर्व गोष्टी निबंधित त्याच्या कंपोजिट्स तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय की जनरल केसेसमध्ये जर तुमचा पोर्टफोलिओ असेल तर पोर्टफोलिओ बद्दल मी तुम्हाला सांगेल, सर लॉंग टर्मचा विजन तर आता काही घाबरायचं काम नाहीये. मार्केट 22,700च्या खाली गेल्यास क्लोजिंग बेसिसवर तुम्ही
विचार करू शकता एक्झिट करायचा. अदरवाईज माझ्याकडून माझा पोर्टफोलिओ मी स्वतः खाली नाही करणार आहे, मी आणखी होल्ड करणार आहे. एक्सपेक्टेशन आहेत आणखी की मार्केट लॉंग रन मध्ये नेहमी वरच जातं, त्यामुळे पॅनिक नाही होणार. मार्केट नेहमी पॅनिक करतं आणि वर जातं, पॅनिक करतं वर जातं. जोपर्यंत क्रुशियल लेवल क्रॉस करणार नाही तोपर्यंत मी बेरिश म्हणजे लॉंग टर्म साठी बेरिश नाही होणार. ठीक आहे, ऍटलीस्ट फॉर मिड टर्म साठी. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि बऱ्याच लोकांना एक गोष्ट लक्षात घ्या की भीती वाटते मार्केटमध्ये की सर आता इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नाही. जर तुमच्याकडे फ्रेश मनी आहे, तुम्ही याच्यावर इन्व्हेस्टमेंट नाही केला, तुम्ही आता पार्शियली इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकता. 25% 30% तुम्ही इन्व्हेस्टमेंट आता करायला स्टार्ट करा. म्युच्युअल फंड थ्रू करा किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करा. जर तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज काहीच नसेल, तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू जावा. जर तुमचा स्टडी आहे, तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर फंडामेंटलच्या बेसिसवर किंवा टेक्निकलच्या बेसिसवर ज्या स्टॉक्समध्ये आता या फॉलमध्ये सुद्धा जे स्टॉक्स स्ट्रॉंग थांबलेले, ज्या स्टॉक्समध्ये आणखी फॉल आलेला नाही, अशा स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.